पालघर जिल्हा गेल्या 3 महिन्यापासून वारंवार भूकंपाच्या धक्क्याने हादरत चाललाय। नोव्हेंबर महिन्यापासून अगदी आजपर्यंत जवळजवळ 2.5 रिश्टर स्केल ते 3.0 रिश्टर स्केल पर्यंतच्या त्याच्याही वर 10 भूकंपाचे धक्के बसल्याच्या नोंदी झाल्यात। वारंवार असंख्य सौम्य धक्क्यामुळे जी गावं आहेत रोज हादरतायत। रविवारी 20 जानेवारीला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का ग्रामस्थांनी अनुभवला। या भूकंपाची तीव्रता होती 3.6 रिश्टर स्केल। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यासह गुजरात राज्यातील उंबरगाव, संजाण, केंद्रशासित प्रदेशातील सेलवास पर्यंत हे धक्के जाणवले। तर भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या धुंदलवाडी गावाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रवीण चव्हाण यांनी। भूकंप जोरात झाला काय, एकदम पोरं पण बिहाली। 6:40 ला भूकंप फार मोठा झाला आणि सर्व घरात तडाबड्यासारखे गेले आहेत। त्याच्यामुळं आखे पोरं लहान लहान बाहेर झोपतात। इथे झोपडा केलेला आहे, शासनाने काय मदत नाही केली। आमचे पायावर करून आणि एवढा आम्ही झोपडा बनवला आहे आणि कुणी इथे येऊन बघतच नाही। भूकंप जोरात झाला काय, एकदम पोरं पण बिहाली। 6:40 ला भूकंप एका पाठोपाठ एक होणारे भूकंपाचे धक्के पालघरमध्ये नेहमीच जाणवत आहेत। गेल्या 3 महिन्यापासून पालघर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य असो किंवा त्याहून अधिकचे धक्के जे आहेत ते जाणवत आहेत आणि त्यामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू असो, तलासरी असो या भागातील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण आहे। आपण आता एका आश्रमशाळेमध्ये आहोत, ज्या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते एका निवारा शेडमध्ये झोपलेल्या अवस्थेमध्ये पाहायला दिसत आहेत। एकूणच मंडप बांधलेला या आश्रमशाळेकडून आणि त्या मंडपाच्या खाली निवारा म्हणून हे विद्यार्थी या ठिकाणी झोपलेले पाहायला दिसून येतात। या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर जे ग्रामस्थ आहेत, असो महिला असो किंवा मग वृद्ध पुरुष असो महिला असो, या ठिकाणी आपल्या मुलाबाळांसह एका निवारा शेडमध्ये किंवा घराच्या बाहेर झोपलेले पाहायला दिसतात। आजही रविवारीही या ठिकाणी 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या क्षणानंतर 8:59 पुन्हा दुसरा धक्का जो आहे तो जाणवला। एकूणच किंचितशी वाढ जी आहे ती या भूकंपाच्या रिश्टर स्केलमध्ये झालेली पाहायला दिसत असली तरी अद्यापही या लोकांच्या मनातील दहशतीचे वातावरण जे आहे ते कुठेही कमी होताना दिसून येत नाहीत आणि त्याचमुळे हा भूकंप थांबेल तरी कधी अशी चिंता जी आहे ती या ग्रामस्थांच्या मनामध्ये सतावताना दिसून येते। पालघरहून प्रवीण चव्हाण, TV9 मराठी।